ठरलेला आहे. आपण नेहमी पाहतो एकीकडे तुंबाड असो, रजवेल, त्यानंतर श्रीरामवाडी, पन्हाळजे हे संघ अतिशय नावाजलेले संघ आपण खाडीपट्ट्यामध्ये आपण पाहतो. त्यातील हा एक मुख्य नाव म्हटलं जातं तो रजवेल रायडर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय आज कुणबी चॅम्पियन चषक 2024 मध्ये खेळताना. दर्शन, हो विनोद हरावडे याचा चेंडू, सुंदर चेंडू, समजला नाहीये, एक षष्टीरक्षक हातामध्ये विसावतोय चेंडू, वेगवान चेंडू आहे. कोकणकण एक्सप्रेस म्हटलं जातं. विनोद हरावडे अनेक वेळा सातत्याने आपण समीक्षा 11 मधून खेळताना विनोद हरावडे याने सुंदर गोलंदाजी केलेली आहे. हो खराब चेंडू होता आणि पंचांचा सूरजजी खेडेकर सांगतात वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुंदर सुरेख होता, तदनंतरचा अतिरिक्त दावेने खाता देखील ओपन केला जातोय. धावसंख्या होते 1 धावा, धावफलकावरती जोडली जाते. विनोद हरावडे याचा ऑकर चेंडूचा ढकलून देण्याचा प्रयत्न केला. दर्शनडे एक धाव नक्की मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का, पण नाही, संयम ठेवला विजयने, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली विजयने. खरपूस समाचार घेईल का, कारण 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त जर समीर सावंतला जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल, थांबवायचं असेल, तर मात्र तुम्हाला कमीत कमी 60 धावा गरजेच्या आहेत. ही लढाई असणार आहे समीर विरुद्ध सुंदर, क्या बात आहे, आणि जातोय सरळ विराट कोहली कक्षाला सलामी, येतोय बिग हिट षटकार. मी मगाशीच म्हटलं की एक विजय आणि एकीकडे दर्शन ही जोडबोळी फार महत्वपूर्ण खेड तालुक्यातील मानली जाते. रजवेल रायडर संघाचे मुख्य प्रामुख्याने हे सलामीवीर आहेत, सातत्याने खेळतात आपल्या संघासाठी, योगदान देखील फार मोठं आहे. दर्शन याचं स्वयंसेवक पाठवायचे आहेत चेंडू आणायला, याची नोंद घ्यायची आहे, वेळ होतोय त्यासाठी खेळायला. विजयने स्वागत केलं विनोदचा, विनोदी षटकार म्हणावं लागेल. खरपूस समाचार घेतला विजयने, गुणवत्ता आहे, दर्जा आहे असा विजय. हो आकोटाबाईचा चेंडू तर बॅट बिरकावले, आडव्या बॅटने खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, पॉवर प्लेचा षटक आहे, येतोय इथे मोठा प्रहार, चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे वधारते, निघून जाते. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 1-2 लॉस ऑफ 0 विकेट, 12 धावा. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे, पॉवर प्लेचा षटक आहे, आपल्याला माहित आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर असतात. त्याने आपण पाहिला एक लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक, आणि एक आपण पाहतोय मिड विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. असे 2 क्षेत्ररक्षक फक्त ठेवलेले आहेत 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा आकोटाबाईचा चेंडू तावेमध्ये, चेंडू उडवला, जेल होते काय, पाहायचा पण जातोय सरळ शेमारेशे पार, येतोय बिग हिट षटकार. मी मगाशीच म्हटलं ही लढाई आहे समीर विरुद्ध विजय, ही लढाई आहे समीर विरुद्ध दर्शन, हा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये जो जिंकेल ती ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार ठरणार आहे. कारण दोन्ही बलाढ्य संघ, एकीकडे आपण पाहतोय दापोली तालुक्यातील दमामे गावचा समीक्षा 11 संघ, आणि एकीकडे आपण पाहतोय खेड तालुक्यातील रजवेल रायडर्स हा संघ आपण पाहतोय. एक दोन्ही बलाढ्य संघ या किंग मैदान उसरगर क्रीडांगणावरती आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना, कुणबी चॅम्पियन चषक 2024 रणसंग्राम. पुन्हा पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर, धावा येत आहेत, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावा येत आहेत एकूण आपण पाहतोय 19. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 5 चेंडू, शेवटचा चेंडू असू शकेल. पुन्हा खराब प्रदर्शन विनोद कडून, कायसा दबाव, प्रेशर, कारण मोठा सामना आहे, मोठा खेळाडू समोर आहे. खेळाडू म्हटल्यानंतर, फलंदाज म्हटल्यानंतर तो मारणारच, कारण दर्जा आहे, गुणवत्ता आहे, ताकद देखील आहे विजय मध्ये. अजूनही दर्शनला स्ट्राईक मिळाली नसली तर पण खरपूस समाचार घेतोय विजय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू उडाला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, होईल का जेल, पाहतोय जेल सुटतोय, चुकीला माफी नाही, पुन्हा ऐसा नाही चलेगा. मित्रांनो तुम्ही 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका, कारण एक चूक देखील तुम्हाला पराभवाला सामोरे जाऊ शकते, पराभवाकडे घेऊन जाऊ शकते, तुम्हाला अपयशाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका. जेल सोडला, जेल तुम्ही विजयचा सोडलाय, विजयला लाईफ लाईन दिलेली आहे.
जीवनदान दिलेलं आहे, पण विजय याचं संधीचं सोनं नक्की करेल. कारण इथे मात्र पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या एकूण 21 लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना आहे. अजूनही 12 चेंडू फेकणं बाकी आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय तो शैलेश. चला आपण जाऊया मॅच कडे, वळूया. महत्वपूर्ण रंगतदार सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शैले मोठा पडका, इथे मात्र दर्शन काय है जलवा. यह है खतरों का खिलाडी, यह है दर्शन बाहुबली. दर्शनच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार आपण पाहतोय. एकीकडे विजयची तलवार बॅट तळपली आणि एकीकडे आपण पाहतोय दर्शनची बॅट तळपताना. धाव झालेल्या 28 आणि शैलेश जाधव गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. अकोटाप्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळाय, झेल होते, पाहायचा झेल मात्र इथे जबरदस्त कार्बन कमाल कॅच पाहायला मिळते आपल्याला. सुंदर झेल इथं माघारी परतावं लागेल. तो मात्र दर्शनला बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेले. पहिला चेंडू आपण पहिला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती अतिरिक्त धाव आणि नंतर आता आपण पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आपण पाहतोय. फलंदाज रणजित. रणसंग्राम जिंकण्यासाठी रणजितला पाठवलेला आहे. खांद्यावरती आडवट बॅट निघायचा प्रयत्न होता. इथे मात्र खराब यष्टीरक्षक समीराची डायरेक्ट हिट होऊ शकला असता, पण नेम नाही, नेम चुकला. जीवनदान मिळालं विजयला. नॉन स्ट्राईकला असलेला विजय मात्र आता स्ट्राईकला पोहोचलेला आहे. धावसंख्या होते एकूण आपण पाहतोय 29 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. विजय गोलंदाजी मार्गावरती आहे. शैलेश मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, अपयश आलं. मनसुबा उद्ध्वस्त केला. स्लोवरचा चेंडू होता, समजला नाहीये. विजय शरीर एष्टीवरती आदळला. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता विजयचा, पण नाकारलं ते रणजितने आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण पाहतोय यष्टीरक्षक समीर सावंत आजच्या या स्पर्धेमधील, ज्याने टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव म्हटलं जातं, तो समीर सावंत. अगोडप्पा आहे, कमी उंचीचा राहिला. शतरक्षक तैनाती विनोद आहे. एक धाव नक्की पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि सहज 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 31 धावा धावफलकावरती जोडली जाते. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजय आहे तोपर्यंत मोठे फटके आहेत. त्याला साथ देण्यासाठी रणजित मात्र मैदानात दाखल आहे. आपण पाहतोय दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकीकडे कोकणचा कोहिनूर हिरा ज्याला म्हटलं जातं, सातत्याने टेनिस क्रिकेट वरती अधिराज्य गाजवलं. मग DPL असू दे, रत्नागिरी प्रीमियर लीग असू दे, अनेक मोठमोठ्या स्पर्धा असू दे, रतनबुवा ट्रॉफी असू दे, प्रत्येक ट्रॉफी मध्ये खेळणारा समीर सावंत, टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव म्हटलं जातं, तो समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतो. समीर सावंतला आत्मविश्वास आहे. किती धावा झाल्या तरी त्याचा मी संघर्ष करू शकतो, पाठलाग करू शकतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 32. आणि आता स्वतः समीर सावंत गोलंदाजी मार्गवरती. टेनिस क्रिकेट पटलावरचं ढाण्या वाघ म्हटलं जातं, कोकणचा कोहिनूर हिरा म्हटलं जातं.
कारण सातत्याने आपल्या गावाचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या समाजाचं नाव ज्याने शिखरावर घेऊन नेव ठेवले तो समीर सावंत. ही कर्तृत्वाची उंची, ही कार्याची उंची समीर सावंत. हो हो हो, क्या बात आहे. सुंदर अनुभव आहे, क्षमता आहे, ताकद आहे, दर्जा आहे, तो आपल्याला पाहायला मिळतोय समीर सावंत कडून. सुंदर गोलंदाजीचा नजराणा थांबवून ठेवला विजयला. एक वेगवान चेंडू होता समीर सावंत याचा. पुन्हा सज्ज होतोय समीर. ओ क्या बात आहे. सुंदर सुरेख चेंडू, उत्कृष्ट चेंडू म्हटलं जातं याला. थोडासा वेगवान गतिमान केला जातोय, टप्प्यामध्ये बदल केला जातोय. समिश्र गोलंदाजी टाकण्यात माहिर आहे, एक अनुभव आहे त्याच्याकडे. मनगटातील ताकद आपल्याला नेहमी संघर्ष करण्याचा प्रेरणा देत असते. आत्मविश्वास असावा, तो आत्मविश्वास समीर सावंत याच्याकडे पाहायला मिळतोय. एकीकडे विजय आणि एकीकडे समीर. उलटा चेंडू होता, ढकलून देण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला चेंडू जातोय, डीप मध्ये चेंडू खाली शतरक्षक अडवला जातो. इथे मात्र ओ हो हो हो, दोनदा नेम मात्र हुकलेला आहे समीर सावंत याचा. 2 धावा नक्की मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते. एकूण पाहतोय आपण 34 धावा धावपलकावरती जोडल्या जातात. 34 लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट मात्र माघारी परतला, तो म्हणजे दर्शनला माघारी गेला. दर्शन नंतर रंजित आला. रंजित नंतर विजय मात्र खरपूस समाचार घेतोय. फुलटॉस चेंडू, ताकद लावली, जबरदस्त. म्हणतात ना की मित्रांनो, आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नसतो, तसा क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. इथे मात्र खरपूस समाचार घेतोय तो या फुलटॉस चेंडूचा. 6च्या मदतीने धावपलकावरती धावा जोडल्या जात आहेत. एकूण 40 धावा जोडल्या जात आहेत. सुंदर फलंदाजी करतायत. इथे मात्र सुंदर सेट होतोय, तो म्हणजे विजय. मित्रांनो, नेहमीच म्हणतो की मोबाईल चालवण्यासाठी तुम्हाला नेटवर्कची गरज असते, तसं मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगली खेळी खेळायची असेल ना, तर फुटवर्कची गरज आहे. हा फुटवर्क आपल्याला या विजय मध्ये पाहायला मिळतो. पुन्हा समीर सावंत. हो क्या बात है. सुंदर बॅक टू बॅक येतोय षटकार. बिग षटकार. खतरों का खिलाडी आपल्याला पाहायला मिळतोय इथे विजय. समीरला सुद्धा सांगून ठेवतोय, हम भी किसी से कम नहीं, आम्ही देखील रजवेल रायडर्सचे सलामीवीर आहोत. अकोटपा चेंडू होता, इथे सलामी कक्षाला, इथे मात्र सलामी, समालोचन कक्षाला सलामी येतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा होत आहेत. 52 आणि 53 धावांचा आव्हान असेल समीर सावंत, समीक्षा 11 या संघाला. चला जलद गतीने सामना चालवा, त्वरित शतरक्षण सजवायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया विजयसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सुंदर खेळ खेळला विजयने. विजयसाठी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण अशा फलंदाजाचं कौतुक करणं आणि त्यांना प्रेरणा देणं फार गरजेचं आहे. म्हणून विजयचं खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. सुंदर खेळी खेळली या मैदानावरती, षटकाराची आतषबाजी केली. या चौफेर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला विजयद्वारे. विजयने वैयक्तिक आपण पाहतोय धावा केल्या. एकूण आपण 5 षटकारच्या आणि 1 चौकाराच्या मदतीने 40 धावा केलेल्या आहेत विजयने. जोरदार टाळ्या वाजवा विजयसाठी. वैयक्तिक 40 धावा आणि संघाच्या 52 धावा जमा केलेल्या धावपलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. आणि 53 धावांचं आव्हान असेल समीक्षा 11 संघाला. पाहूया, कुठे जाऊ नका, पाहत राहा. एकीकडे रजवेल रायडर्स विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आहे समीक्षा 11. एक रोमांचक चित्तथरारक सामना. दोन्ही बलाढ्य संघ रजवेल रायडर्स आणि समीक्षा 11 दमामे. पाहत राहा, पुढे जाऊ नका. आपण घेऊया 2 मिनिटाची विश्रांती.
चला पुन्हा एकदा सर्वांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी कुणबी विकास सेवा संघ सातगाव असोण विभागाच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच मी मनभावे कलाविष्कार मी मनीष दत्ताराम लोंढे आपल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय। दुपारच्या सत्रामधील पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय। समीर आणि शैलेश फलंदाजीसाठी सज्ज। समीर सावंत बद्दल बोलायचं म्हटलं तर समीर सावंत एक टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव म्हटलं जातं। अनेक वेळा कित्येक वेळा आता 2024 मध्ये आपण किंग मैदान असो, कळवा पटणी मैदान असो, सप्रा मैदान असो, मुंबईमध्ये कोणत्याही मैदानात त्याने आपल्या नेहमीच सातत्याने अधिराज्य गाजवलेला हे संघ आणि समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज रजवीर रायडर्स एक 12 खेळाडू पाठवा। गोलंदाज रजवेल एक 12 खेळाडू पाठवा प्लीज। दीप्तेश गोलंदाजी मार्क वरती दीप्तेश। हो फुलडॉ चेंडू होता, इथं जेल होतं का, इथं वाचलंय। हो हो चुकीला माफी नाही। काय केलं, अरे प्रेमानंद ना काय केलं तुम्ही। कोणाचा झेल सोडला तुम्ही, समीर सावंतचा। आता मात्र समीर सावंत भडकला, समीर सावंतचं वादळ घोंगावलं आणि मात्र जिंकलं तर मात्र हे झेल सोडणाऱ्याची काही खैर नाही। आज मात्र काही झोप नाही, महिनाभर झोप नाहीये, पण पाहायचंय जीवनदानाचा फायदा करेल का। एक सुंदर हातामध्ये जेल सोपावून माघारी परतला असता समीर, एक मोठा खेळाडू देखील बाद झाला असता। आता स्ट्राईकला आहे शैलेश, पाहायचं आपल्याला चुकीचा शॉट सिलेक्शन केला होता, ताकद नव्हती, दिशा दिली नव्हती बरोबर समीरने, झेल देऊन माघारी परतला असता। दीप्तेश हो यॉर्कर चेंडू तो हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होता, समजला नाहीये। सुंदर गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते दीप्तेश द्वारे आपल्याला पाहायला मिळते। रजवेल रायडर्स संघ नेहमीच वरचढ ठरलेला आहे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये, त्यातील हा प्रामुख्याने एक मुख्य गोलंदाज आहे दीप्तेश। समीरला थांबवणं सोपं नाहीये, पण पाहायचंय दीप्तेश ती कामगिरी करेल का। पहिल्या चेंडूवरती संधी चालून आली होती पण ती मात्र शतरक्षणाने घालवली। पुन्हा एकदा ताकद लावायचं मात्र लावली नाहीये, जातोय सरळ विराट कोहली कक्षाकडे जाताना पाहायला मिळते, येतोय चौकार। समीरला थांबणं फार गरजेचं आहे, ताकद नव्हती शॉट मध्ये, फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, फक्त ढकलून दिला समीरने। जर ताकद लावली असती तर नक्कीच हा मोठा शॉट सिलेक्शन ठरला असता, पण नाहीये, सिलेक्शन चुकलं। बॅटची आत्मविश्वास आहे समीर मध्ये। पुन्हा एकदा दीप्तेश, अकोटप्याचा चेंडू होता, ताकद लावली, जाईल का, जातोय सरळ वन बाउन्स, पण नाही, शतरक्षक तैनात आहे। 2 धावा नक्की मिळत आहेत, 2 धावेच्या मदतीने हवेचा वेग असल्यामुळे चेंडू गेला नाहीये, सीमारेषे पार जाणारा चेंडू मात्र 2 धावेसाठी थांबला। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 8 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकातील 4 चेंडू फेकले गेले आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 8। जोपर्यंत समीर सावंत आहे तोपर्यंत मोठे फटके खेळण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, मोठे फटके। युवा शॉट, क्या बात है, यह है जलवा, सुंदर, हम भी किसी से कम नहीं। इथे मात्र विजयला सांगतोय तू शेर असेल तर मी देखील सव्वा शेर आहे, समीर सावंत सांगतोय विजयला। इथे मात्र ईट का जवाब पत्थर से आपल्याला पाहायला मिळतंय, उत्तरला प्रतिउत्तर देताना पाहायला मिळते। रिव्हर्स शॉट खेळलाय, ताकद भेटली, एक टायमिंग शॉट पाहायला मिळत, कनेक्ट केलं चेंडूला, रिव्हर्स शॉटला हवेच्या वेगाच्या दिशेने प्रवाह केला, धाडून दिला षटकाराने। धावसंख्या आपण पाहूया 14, पहिलं षटक प्रगतीपथावरती। पुन्हा एकदा क्या बात आहे, इथे मात्र
सूर्यकुमार या खेळी पाहायला मिळत आहे. मॅक्सवेल खेळी, मॅक्सवेल वेल खेळ आपल्याला पाहायला मिळते. आणि धावपालकावरती धावाच होत त्या एकूण 20 धावा धावपालकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पहिला षटक समाप्त. 53 धावांचं आव्हान आहे. अजूनही आपल्याला पाहिजे त्या 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 धावांची गरज. आणि दर्शन गोलंदाजीसाठी आला आहे. दर्शनला देखील मोठे फटके येणं फार कठीण आहे, कारण भेदक अनुभवी आहे. एक चतुर गोलंदाज म्हटलं जातं दर्शनला. त्याच्याकडे अनुभव देखील आहे, आत्मविश्वास देखील आहे दर्शनकडे. 12 चेंडू 33 धावांची गरज असताना स्ट्राईकला आपण पाहतोय शैलेशला आपण पाहतोय. शैलेशने एक धाव काढून समीरला संधी देणं गरजेचं आहे. आणि दर्शनचा फक्त एकच इरादा असणार आहे, समीरला नॉन स्ट्राईकला ठेवणं. एक धाव एक चेंडू फार महत्वाचा आहे. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चला गतिमान करा खेळ. फुलटॉस चेंडू होता, रडार मध्ये आला नाहीये. जातोय का पाहायचं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्की मिळेल. आणि 2 धावा देखील पुढे केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. फुलटॉस चेंडू होता, रडार मध्ये आला नाहीये. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला समीर. आकुडेबाचा चेंडू होता आणि एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, एक धाव पूर्ण केली जाते. दोन चेंडू झालेले आहेत. 3 धावा दिल्या, खर्च केल्या दर्शनने. आता मात्र मोठा संघर्ष, काहीसा बदल केला जातोय. चला वेळ खर्च करू नका प्लीज. दर्शन एक अनुभवी गोलंदाज आणि एकीकडे आहे तो समीर सावंत. हो रिव्हर्स शॉट घ्यायचा प्रयत्न होता, पण फसतोय. दर्शनकडे देखील अनुभव आहे, ताकद आहे. तितकाच मोठा दर्जाचा देखील फलंदाज आहे. दर्शन गोलंदाजी मार्गावरती पुन्हा. हो क्या बात आहे, सुंदर. बॅक टू बॅक मात्र बीट केलं जाते, थांबवलं जाते समीरच्या वादळाला. समीर नावाला थांबवलं जाते, रोखलं जाते दर्शनने. सुंदर कामगिरी दर्शन कडून. मी मगाशीच म्हटलं दर्शनकडे खूप अनुभव आहे. कमी वयामध्ये क्रिकेट खेळणारा हा क्रिकेटपटू दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो पुढे खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र गुदगुळ्या करत सरळ निघून जातोय. सरळ चेंडू सीमारेषे पार येतोय. चौकार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि चेंडू जातोय चौकाराची भेट. धाव संख्या होते 27. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. काहीशी थांबलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दर्शनाच्या गोलंदाजी मार्गावरती फुल चेंडू आपण करतोय, पाहतोय. सुंदर रणनीती आपण पाहतोय. हो क्या बात आहे, सुंदर खरपूस समाचार. रिव्हर्स शॉट, वारंवार शॉट सिलेक्शन केले जाते. मॅक्सवेल खेळली जाते आणि दर्शनला धाडलं सरळ सीमेरेषेच्या बाहेर षटकारामध्ये. आणि 6 धावाच्या मध्ये धावफलकावरती धावा होत आहेत. त्या एकूण 34 धावा धावफलकावरती, 33 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि आता मात्र 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावांची गरज.
स्ट्राईकला आहे तो शैलेश. आपण पाहतोय सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडू 20 धावांची गरज. हो इथे मात्र हवेमध्ये चेंडू तर शतरक्षक ताई नाही झेल होतं का पाहायचं पण नाहीये. एक धाव नक्की मिळाली. एकच धाव फक्त घेतलेली आहे. इथे मात्र संयमाने खेळलं गेलेलं आहे आणि मोठा फटका घेतला असता या कमजोर चेंडूवरती, पण तेवढा मात्र बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये शैलेशच्या. आणि आता स्ट्राईकला असेल समीर सावंत असेल. समीर सावंत आपण पाहतोय काहीच समीकरण बदललं. समीकरण होतोय 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. समीकरण बदलतंय. जोपर्यंत समीर आहे तोपर्यंत समीकरण आहे. हो शरीर यष्टीवरती आदळतोय चेंडू. सुंदर चेंडू. समीरला थांबवणं या पट्ट्याने. नया है पर छाया है. गोलंदाज वीरेंद्र. नया है पर छाया है. समीरला थांबवणं अशा नवख्या गोलंदाजाला जमणार नाही, पण हा मात्र पट्ट्याने दाखवून दिलं. ताकद दाखवली, गुणवत्ता दाखवली या पट्ट्याने थांबवून ठेवण्याची समीरला. सुंदर चेंडू वेगला समीरला. समीर समजला नाहीये मित्रांनो. कोणी कोणालाही कमजोर समजायचं नाही. आरशाची किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयाचे हिऱ्याचे घातलेले दागिने पाहिजे असेल ना तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. म्हणून कमी कोणाला लेखायचं नाही. पुढे एकदा अगोडबाचा चेंडू आता भिरकावून लावलाय. सरळ जातोय सीमारेषे पार. येतोय षटकार आणि समीकरण बदलतंय. समीकरण होते आपण पाहतोय. धावफलकावर धावा होत्या 40 आणि जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी हव्या त्या 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावांची गरज. आता एक मोठा फटका आला. समीकरण बदललं. चर्चा डिस्कस वारंवार आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळेल, कारण महत्वपूर्ण सामना म्हटला जातो, मानला जातो. सुंदर समीकरण, सुंदर मॅच, रोमांचक चित्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 13 धावांची गरज. मित्रांनो उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. ओ सुंदर समीकरण आता बदललं. अवघड समीकरण झालेलं आहे. 2 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. सगळ्यांचं लक्ष वेधलंय, सगळ्यांचं लक्ष लागलंय. ती चमचमती ट्रॉफी, मानाची सन्मानाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ते सगळ्यांचं नजर वेधून घेते, लक्ष वेधून घेणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ट्रॉफी. आता मात्र समीकरण बदलतंय. 2 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. इथे मात्र येतोय षटकार. आहा समीकरण 1 चेंडू 7 धावांची गरज. जर वाईट टाकला, नो दिला तर मात्र इथे समीकरण बदललं. पण पाहावं लागणार आहे. दर्शकांमध्ये शांतता, सन्नाटा. सामना दोन्ही बाजूला. गोलंदाजांवरती प्रेशर, कारण मोठा सामना आहे. जो हरेल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. वीरेंद्र. ओहो आणि इथे मात्र 1 धाव, 2 धाव घेतील का पाहायचंय. आणि इथे मात्र काही हरकत नाहीये, काही हरकत नाही. 2 धावा मात्र मिळाल्या आहेत. समीकरण 1 अतिरिक्त धावा आहे का पंच. वाईट 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. 1 धावून आणि 1 अतिरिक्त.
अशा 2 धावेच्या मदतीनं मात्र समीकरण बदललं. समीकरण होतंय एक चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हा सामना पाहू नका. कारण काय होईल काय घडेल सांगता येणार नाहीये. डोळे बंद करा. 1 चेंडू 5 धावांची गरज. डोळे बंद करा. सामन्याला काही घडू शकतं. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग. प्रेशर दबाव, प्रेशर दबाव. जे पाहत नव्हते ते देखील पाहायला लागले. जे झोपले होते ते जागे झाले. जे जागे झाले होते ते चालायला लागले. जे चालायला लागले ते सांगायला लागले की हा सामना बघा. दमांबे विरुद्ध राजवेल रायडर्स. सुंदर, रोमहर्षक, चित्तथरारक. काय होईल? डोळे बंद करा. ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, त्यांनी डोळे बंद करा आणि हा सामना पहा. 1 चेंडू 5 धावा. आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेपार. गोल्डन षटकार. यह है जलवा, यह ताकद, यह कोकणचा कोहिनूर हिरा समीर सावंत. ही ताकद म्हटली जाते, गुणवत्ता म्हटली जाते, दर्जा ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटचा अनुभव ज्याला म्हटलं जातं, टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव तो समीर सावंत. कारण गुणवत्ता आहे, आत्मविश्वास आहे, ताकद आहे, पट्ट्याने दाखवून दिलं. पण मात्र या गोलंदाजाला, या वीरेंद्रला महिनाभर झोप लागणार नाही. का मी टाकला वाईट, का अतिरिक्त धाव दिला, मात्र झोप लागू शकणार नाहीये. एका चुकीमुळे तुम्हाला पराभवाच्या छायेकडे जाऊ शकतात. ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. आणि मुख्य म्हणजे पहिल्या चेंडूवरती पहिला झेल सोडला समीरचा आणि हा सामना तुम्ही तिथेच मात्र गमावला होता.